मंडळी, या जगातला कोणताही माणूस असू द्या, गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, लहान असू द्या नाही तर तरुण असू द्या किंवा म्हातारा माणूस असू द्या, या जगामध्ये सगळ्यांना पैसा आवडतो आणि या पैशाला मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस कष्ट करतो आणि हेतू एवढाच असतो की पैसा मिळाला पाहिजे. आणि या पैशाने माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय या सगळ्या गरजा पैशाच्या माध्यमातून पूर्ण होतात आणि म्हणूनच सगळ्यांना पैशाची इच्छा फार आहे. मंडळी, तुम्हालाही जर असं वाटत असेल की आपल्याला पैसा पाहिजे आणि तुम्ही सुद्धा पैशासाठी रात्रंदिवस काम करत आहात, परंतु तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा तुमच्याकडे पैसा टिकत नाही, पगार आपल्याकडे जेवढा आहे तो पगार आपल्याला पुरत नाही, आपलं जेवढं उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न आपल्याला पुरत नाही, म्हणजे काय, आपल्याकडे पैसा येतो पण तो आपल्याला पुरत नाही. मग काय करावं? आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहावा याच्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे? आपल्या घरामध्ये पैसा आला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे? आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास राहिला पाहिजे आणि आपल्याला कधीच पैशाची अडचण आली नाही पाहिजे. आपल्या आयुष्यात कधीच गरिबी आली नाही पाहिजे. सदैव आपल्या घरामध्ये पैसा राहिला पाहिजे. आपल्या खिशामध्ये कधीही पैसे असले पाहिजे अशी भावना सगळ्यांची असते. मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल की हे सगळं आपल्या घरी झालं पाहिजे तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक अत्यंत महत्वाचा उपाय सांगितलेला आहे. तो उपाय जर तुम्ही केला मंडळी तर तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात कधीच पैशाची अडचण येणार नाही. म्हणजे काय, पैसा तुमच्याकडे पळत येईल. जसं लोखंडाकडे चुंबक आकर्षित होतं, अगदी त्याचप्रमाणे पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. तर काय उपाय आहे तो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण या उपायाचा उल्लेख यजुर्वेदामध्ये प्रामुख्याने आलेला आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आलेला आहे आणि अनेक असे ग्रंथ आहेत की त्याच्यामध्ये या उपायाला मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुमचा जर याच्यावरती विश्वास असेल आणि तुम्हाला जर खरंच पैसा पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. रामकृष्ण मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुमच्या दैनंदिन जीवनामधल्या जेवढ्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या सगळ्यावरती उपाय करण्याचं काम, उपाय सांगण्याचं काम आपण गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत. तुमचं हे प्रेम आपल्यावरती कायम राहावं त्याच्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, आपल्याकडे जर पैसा पाहिजे असेल, आपल्याला पैशाच्या अडचणी पडू द्यायच्या नसतील तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे. तो उपाय काय हे सगळं मी सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अजिबात हा व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट ऐकला तर तुम्हाला त्या उपायाचं फळ भेटणार नाही. तो उपाय कशा पद्धतीने करायचा त्याचा सगळा विधी सांगणार आहे आणि उपाय अगदी साधा सोपा आहे, कुठलाही खर्च लागणार नाही आणि तो उपाय जर तुम्ही केला मंडळी तर तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल आणि पैशावर तुम्ही मोहिनी राहाल आणि 100% पैशाची तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. त्यामुळे नवीन उपाय आहे, आजपर्यंत कोणीही केला नाही असा उपाय आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. मंडळी, आपल्या ग्रहमंडलामध्ये सगळ्यात महत्वाचा जो ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे शुक्र ग्रह. आणि आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहेत त्या चक्रामध्ये सगळ्यात महत्वाचा चक्र आहे मूलाधार चक्र. आणि हा उपाय आयुर्वेदामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, वैदिक शास्त्रामध्ये सगळीकडे याचा प्रामुख्याने उल्लेख आहे, परंतु तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितला नाही, तो मी सांगणार आहे. तर मंडळी, आपल्याला जे नवग्रह आहेत या ग्रहांमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे शुक्र ग्रह. या शुक्र ग्रहाची पावर काय आहे माहिती? शुक्र ग्रह हा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो, म्हणून सगळ्या ग्रहांचा स्वामी शुक्र ग्रहाला म्हणलेला आहे. मंडळी, शुक्र ग्रहाचाच हा उपाय आणि मूलाधार चक्राच्या संबंधित असणारा उपाय आहे, तुम्हाला नक्की करायचा आहे. तर काय करायचं मंडळी, हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि हिरव्या रंगाचा कपडा अगदी छोटासा घ्यायचा, हाता एवढा जरी कपडा असेल तरी चालेल. आणि काय करायचं, 2 इलायची, थोडी बडीशेप आणि थोडासा भीमसेन कापूर या तिघांचं मिश्रण करून त्या हिरव्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे. आणि हिरव्या कपड्यामध्ये बांधून शुक्रवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी, शुक्रवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपल्याला हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये इलायची
सोप, बडीशेप आणि भीमसेन कापूर आपल्याला बांधायचा आहे. आणि बांधत असताना ओम श्री मात्रे नमः या मंत्राचा उल्लेख आपल्याला 108 वेळा करायचा आहे. आणि ती गाठ बांधलेली जी हिरवा कपडा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग करत असाल, ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करत असाल, किंवा तुमच्या पॉकेटामध्ये, तुमच्या गल्ल्यामध्ये, काउंटरमध्ये, तिजोरीमध्ये ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे. त्या हिरव्या कपड्यामध्ये जे बांधलेले त्याचं त्या ठिकाणी आपण गाठ मारून त्या कपड्यामध्ये बांधलेले ते सगळं आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, जिथे जिथे तुम्ही पैसा ठेवता अशा ठिकाणी त्याला ठेवून द्यायचा आहे हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये. याने होईल काय, तर याने आपल्याला शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त होईल. आणि शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त झाली की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. आणि दुसरी गोष्ट, मूलाधार चक्र जागृत होईल. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं चक्र आहे बघा, मूलाधार चक्र. या बडीशेपनं, इलायचीनं आणि भीमसेन कापुराने मूलाधार चक्र जागृत होतं. त्याला स्पर्श झाला शरीराला की ते मूलाधार चक्र जागृत होतं. आणि ते मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं स्वरूप आहे. आणि पृथ्वीतूनच सीतामातेचा जन्म झालेला आहे. म्हणजे पृथ्वी तत्व हे माता लक्ष्मीचं तत्व आहे. आणि याच्यातूनच माता लक्ष्मीची कृपा आपल्याला साध्य करता येऊ शकते. म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपण ते ठेवलं, बडीशेप, भीमसेन कापुराची ती त्या ठिकाणी पुडी बांधून जर ठेवली हिरव्या कपड्यामध्ये, तर ते मॅग्नेटचं त्याला स्वरूप प्राप्त होईल आणि ते पैशाला आकर्षित करेल, पैसा ओढण्याचं काम करेल. त्यामुळे नक्कीच हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करून पहा. 100% तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि सगळ्या बाबतीत तुम्ही सुखी समृद्धी राहाल.